विरोधवाचक शब्दयोगी अव्यय, विरोधवाचक शब्दयोगी अव्यय, विरोधवाचक शब्दयोगी अव्यय. विरोधवाचक शब्दयोगी अव्यय लिहिले का? लिहा. सरपंचाविरुद्ध सदस्य भांडू लागले. सरपंचा विरुद्ध सदस्य भांडू लागले. सरपंचाविरुद्ध सदस्य भांडू लागणे. ओके, क्लिअर आहे? ओके. या वाक्यामध्ये क्रियापद कोणती आहे? लागले. या वाक्यामध्ये क्रियापद कोणती आहे? लागले. मला सांगा, कर्ता कोण आहे या वाक्यामध्ये? कोण आहे? कोण आहे कर्ता? भांडू लागले. तर भांडणारे कोण? सदस्य. कर्ता कोण आहे? सदस्य आहे. कर्ता कोण आहे? सदस्य आहे. ओके. तर याचं नाव काय? सरपंच. याचा सामान्य रूप काय झाला? सरपंच. आणि शब्दयोगी अव्ययाचे नाव काय झाले? विरुद्ध. सरपंचा विरुद्ध. क्लिअर आहे गोष्ट? यस. समोर लिहा. त्याच्या उलट तो कधीच वागला नाही. त्याच्या उलट तो कधीच वागला नाही. कधीच वागला नाही. या वागला नाही. त्याच्या उलट तो कधीच वागला नाही. उलट हा काय आहे? उलट. उलट म्हणजे विरुद्ध. विरुद्ध. तर याचा शब्दयोगी अव्यय कोणता आहे? त्या शब्दयोगी अव्यय कोणता आहे? उलट. शब्दयोगी अव्यय कोणता आहे? उलट. ओके. याच्यामध्ये कर्ता कोण आहे? कर्ता कोण आहे? कर्ता कोण आहे? तो. वागला नाही म्हणजे मुख्य धातू कोणता आहे? वाग. वाग. वागणारा कोण? तो. तर कर्ता कोण आहे? तो. क्लिअर आहे काय गोष्ट? चला समोर लिहा. आज आपली ऑस्ट्रेलिया विरुद्ध मॅच आहे. 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 या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणता आहे? विरुद्ध. कोणता शब्दयोगी अव्यय आहे? विरोधदर्शक. क्लिअर आहे? क्लिअर आहे का नाही आहे? ओके. ऑस्ट्रेलिया विरुद्ध मॅच आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध काय आहे? मॅच आहे. डन. ओके. या वाक्यातील कर्ता कोण आहे? मॅच आहे. कोणता आहे? असणारे काय? मॅच. समोर लिहा. तो माझ्या उलटे वागू लागला. तो माझ्या उलटे वागू लागला. काय येईल? उलटे. माझ्या उलटे. तर शब्दयोगी अव्यय कोणता आहे? उलटे. कर्ता कोण आहे? तो. व्हेरी गुड. याच्यामध्ये स्टार करून लिहा. विरुद्ध, उलट. स्टार करून लिहा. विरुद्ध, उलट, उलटे. विरुद्ध, उलट, उलटे. विन. याला स्टार करून ठेवा. विनला. झाला? विन. ओके झालं? आता लिहा भागवाचक शब्दयोगी अव्यय. भागवाचक शब्दयोगी अव्यय. हे मिटो. भागवाचक शब्दयोगी अव्यय. भागवाचक शब्दयोगी अव्यय. भागवाचक शब्दयोगी अव्यय. भागवाचक शब्दयोगी अव्यय.
झालं का? ओके. भाग म्हणजे काय होते? पार्ट होते. क्लिअर आहे? मिटो गेला? ओके. भाग म्हणजे काय होते? पार्ट होते. लक्ष द्या, थोडंसं लक्ष द्या, कळून जाईल तुम्हाला काय असते. हा लिहा. राम भाऊच्या 4 पैकी 2 मुलीचे लग्न झाले. राम भाऊच्या 4 पैकी 2 मुलीचे लग्न झाले. दोन मुलीचे लग्न झाले. पैकी 4 पैकी किती पैकी? 4 पैकी किती जणाचे? 2 जणांचे लग्न झाले. तर पैकी का सांगते? भाग. 100 पैकी 80 गुण मिळाले. किती गुण मिळाले? 80. तर किती पैकी? 100 पैकी. तर 80 का सांगते? भाग. पैकी का सांगते? भाग. म्हणजे भागवाचं काय? क्लिअर आहे काय गोष्ट? ओके. समोरचं लिहा. 6तून 4 गेले. 6तून 4 गेले. 6तून 4 गेले. 6तून 4 गेले. याच्यामध्ये भागवाचा कोणता आहे? तून. 6मधून 4 गेले. किती राहिले? 2 राहिले. क्लिअर आहे? हे काय आहे? भागवाचक. हे काय आहे? भागवाचक. भाग आहे ना. 6मधला 4 किती भाग आहे? 4 भाग आहे. यस आर नो? ओके. चला लिहा. व्याजापोटी त्याने घरदार विकले. व्याजापोटी त्याने काय विकले? घरदार विकले. याच्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणता आहे? पोटी. पोटी. क्लिअर आहे? कोणापोटी? व्याजापोटी. कोणापोटी? व्याजापोटी. दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा स्टार करून ठेवा. व्याजापोटी त्याने घरदार विकले. कोणापोटी? व्याजापोटी. व्याजापोटी काय आहे? भागवाचक. पोटी काय आहे? भागवाचक. लिहा. स्टार करून लिहा. पैकी. पैकी आतून पोटी. हां पोटी. पोटीला अंडरलाईन करून ठेवा. पोटी. पोटी काय आहे? भागवाचक. पोटी काय आहे? भागवाचक. क्लिअर आहे? व्याजापोटी त्याने काय विकले? घरदार विकले. काय विकले? घरदार विकले. झालं? ओके. चलो समोरचं लिहा. संग्रहवाचक. मिटो याला. संग्रहवाचक. 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 संग्रह म्हणजे काय? जमा करणे. संग्रह म्हणजे काय? जमा करणे. ओके. आता लिहा. आम्ही पण दिवाळीला नवीन कपडे घेणार. आम्ही पण दिवाळीला नवीन कपडे घेणार. याचे म्हणजे शब्दयोगी अव्यय कोणता आहे? पण. कोणता आहे? आम्ही पण. तुम्ही तर घेणार, पण आम्ही पण घेणार. क्लिअर आहे? तर मग याच्यामध्ये संग्रह होत आहे. कोणाचा संग्रह होत आहे? आमचा. आमचा संग्रह होत आहे ना. लिहा. मी सुद्धा तुला मदत करेन. मी सुद्धा तुला मदत करेन. सुद्धा काय? संग्रहवाचक. मी सुद्धा तुझ्यासोबत येईन. हे काय? संग्रहवाचक आहे. मी सुद्धा तुला मदत करेन. शब्दयोगी अव्यय कोणता आहे? सुद्धा. हा जोडून नाही आहे. हा शब्दाला जोडून नाही आहे, तरी पण हा काय आहे? शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय कसे असतात? शब्दाला जोडून. चना मात्र फक्त सुद्धा. हे काय आहे?
शब्दाला जोडून येत नाही. शब्दाच्या मागे पुढे येऊ शकते. क्लिअर आहे? ओके, मी सुद्धा तुला मदत करेन. लिहा. झालं का? ओके, या. देव देखील भक्तासाठी धावून येतो. देव देखील भक्तांसाठी धावून येतो. देव देखील धावून येतो. याच्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणते आहे? देखील. हे जोडून नाही आपण, हे शब्दयोगी अव्यय आहे का नाही आहे? आहे ना? ओके, लिहा. मित्रही आमच्यासोबत गावी आला. मित्रही आमच्यासोबत गावी आला. मित्रही आमच्यासोबत गावी आला. याच्यामध्ये कोण आहे? मित्र ही आहे. काय आहे? ही आहे. सोबत पण आहे, सोबत पण एक आहे, पण याचा संग्रह कोणाचा होत आहे? मित्राचा. तर ही काय आहे? संग्रहवाचक. संग्रह होत आहे ना. मी तर गावाला आलोच, पण माझ्यासोबत कोण आला? माझा मित्रही आला. तर मित्राचा संग्रह होत आहे. क्लिअर आहे का नाही आहे? चला लिहा. समोर लिहा. कधीही कुठेही कुणीही. कधीही कुठेही कुणीही. कधीही कुठेही कोणीही. कधीही कुठेही कोणीही सांगेल असा मंत्र आहे हा. सांगेल असा सोपा मंत्र आहे हा. असा सोपा मंत्र आहे हा. याच्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणता आहे? ही. कधीही कुठेही कोणीही सांगेल असा सोपा मंत्र आहे हा. क्लिअर आहे का? हे कोणतं आहे? संग्रहवाचक. लिहिले का? ओके. याच्यामध्ये स्टार कोण लिहा? स्टार कोण लिहा? पण, सुद्धा, देखील. हे काय संग्रहवाचक आहे? देखील. ही. तरीत. तरीत याला स्टार कोण ठेवा? आणि तरी. झालं का? झालं? जाऊ समोर. हे काय आहे? शब्दयोगी अव्यय आहे. हे काय आहे? शब्दयोगी अव्यय आहे. काल एक पीडीएफ आपण हे केलं, काल का परवाच्या दिवशी. तर ते पीडीएफ तुम्ही वाचली का पूर्ण? काही अडचण आहे त्याच्यामध्ये? ओके, लिहा. परिमाणवाचक शब्दयोगी अव्यय. परिमाणवाचक. परिमाण म्हणजे काय होते माहीत आहे ना? परिणाम नाही आहे. परिमाणवाचक शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. परिमाणवाचक शब्दयोगी अव्यय. याच्यामध्ये बघा, लक्ष द्या थोडंसं. रात्रभर तो जागाच होता. तो जागाच होता. याच्यामध्ये परिमाणवाचक कोणता आहे? भर आहे ना. कधी भर? रात्रभर. तर परिमाण आहे. क्लिअर आहे? मला शेरभर गहू द्या. मला शेरभर गहू द्या. त्याच्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणता आहे? भर. कोणता आहे? भर. तर काय आहे भर? परिमाण. 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 किती भर? शेरभर. शेरभर म्हणजे किती? हां, एक पाव का? बरोबर आहे काय?
ए हे शेरभर. किती? शेरभर. ओके, परिमाण आहे तिचा. ओके, समोर लिहा. तो गावभर हिंडून आला. तो गावभर. तो गावभर हिंडून आला. कोणता भर? गावभर. व्हेरी गुड. लिहा. त्याला काल दिवसभर ताप होता. झाला. त्याला काल दिवसभर ताप होता. याच्यामध्ये लिहा भर. हे स्टार द्या. भर. बर, लिहिले भर. त्याच्यामध्ये लिहा ब्रॅकेटमध्ये शब्दाला जोडून आल्यास, शब्दाला जोडून आल्यास परिमाणवाचक. परिमाणवाचक. शब्दाला जोडून आल्यास परिमाणवाचक शब्दयोगी अव्यय. अव्यय असते. शब्दाला जोडून आल्यास परिमाणवाचक शब्दयोगी अव्यय असते. क्लिअर आहे? ओके. दुसरा स्टार कोण लिहा. स्वतंत्र आल्यास. स्वतंत्र आल्यास. स्वतंत्र आल्यास सातत्य क्रिया. स्वतंत्र आल्यास हां स्वतंत्र आल्यास सातत्यवाचक क्रियाविशेषण अव्यय असते. क्रियाविशेषण अव्यय असते. झालं का? ओके. आता लिहा पूर्णतावाचक. पूर्णतावाचक मिटवूयाला. पूर्णतावाचक. पूर्णतावाचक लिहिले का? पूर्णतावाचक. पूर्णतावाचक शब्दयोगी अव्यय. पूर्णतावाचक शब्दयोगी अव्यय. याच्यामध्ये लिहा माझ्या पुरता चहा ठेव ग. माझ्या पुरता चहा ठेव ग. याच्यामध्ये पूर्णतावाचक कोणता आहे? पुरता आहे. यस, माझ्या पुरता. व्हेरी गुड. समोर लिहा कुटुंबा पुरेसा संसार त्याच्याकडे होता. कुटुंबा पुरेसा. संसार त्याच्याकडे होता. कुटुंबा पुरेसा संसार त्याच्याकडे होता. क्लिअर आहे? माझ्या पुरता चहा ठेव ग. याच्यामध्ये पुरेसा म्हणजे पूर्ण आणि पुरता म्हणजे पूर्ण. हे पूर्णतावाचक आहे. हे पूर्णतावाचक आहे का नाही आहे? कुटुंबा पुरेसा संसार त्याच्याकडे होता. क्लिअर आहे का नाही आहे? झालं का? लिहा शुद्ध शब्दयोगी अव्यय. स्टार द्या. हेडिंग द्या. शुद्ध शब्दयोगी अव्यय. मिटवूयाला. शुद्ध शब्दयोगी अव्यय. शुद्ध शब्दयोगी अव्यय. शुद्ध शब्दयोगी अव्यय.
शुद्ध शब्दयोगी अव्यय. लिहा जी शब्दयोगी अव्यय, जी शब्दयोगी अव्यय, जी शब्दयोगी अव्यय जी शब्दयोगी अव्यय कोणत्याही शब्दाला जोडली असता कोणत्याही शब्दाला जोडली असता त्या शब्दाचे सामान्य रूप होत नसेल, त्या शब्दाचे सामान्य रूप होत नसेल, त्या शब्दाचे सामान्य रूप होत नसेल तेव्हा त्यास शुद्ध शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. असे म्हणतात. शुद्ध शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. झाले. स्टार करून लिहा. हे शब्द संस्कृतमध्ये, हे शब्द संस्कृतमध्ये निपात म्हणून ओळखले जाते. निपात, निपात, निपात म्हणून ओळखले जाते. निपात म्हणून ओळखले जाते. हे शब्द संस्कृतमध्ये काय म्हणून ओळखले जाते? निपात म्हणून ओळखले जाते. क्लिअर आहे? ओके. काय म्हणून ओळखले जाते? शुद्ध शब्दयोगी अव्यय निपात म्हणून ओळखले जाते. ठीक आहे. लिहा. विभक्ती कार्य करणे, विभक्ती कार्य करणे हे शब्दयोगी अव्ययाचे प्रमुख, हे शब्दयोगी अव्ययाचे प्रमुख व एकमेव कार्य मानले जाते. एकमेव कार्य मानले जाते. एकमेव कार्य मानले जाते. लिहिले का? एकमेव कार्य मानले जाते. ते कार्य न करणाऱ्या, ते कार्य न करणाऱ्या, ते कार्य न करणाऱ्या या शब्दांचा समावेश, या शब्दांचा समावेश शुद्ध शब्दयोगी अव्ययात केला जातो. समावेश शुद्ध शब्दयोगी अव्ययात केला जातो. झाला? केला जातो. ओके. झालं का? शुद्ध शब्दयोगी अव्यय, शुद्ध शब्दयोगी अव्यय झालं लिहून? ओके. मिठो याला झालं का लिहून? झालं?
शुद्ध शब्दयोगी अव्ययाला का म्हणतात? निपात म्हणतात. कशा कोणत्या भाषेत? संस्कृत भाषेत. ओके, लिहा. उदाहरणार्थ हनुमानच 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 समुद्र समुद्र लंघून जाऊ शकतो. याच्यामध्ये शुद्ध शब्दयोगी अव्यय कोणता आहे? च आहे. कोणता आहे? च. क्लिअर आहे? हा शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे. शुद्ध शब्दयोगी अव्यय जेव्हा जोडतो तेव्हा मूळ रूपामध्ये काही बदल होते का? नाही. हनुमानचा हनुमाना झाला का? हनुमानचा हनुमाना झाला का? नाही. हनुमानच राहिला ना. तर मूळ शब्दामध्ये काही बदल झाला का? जेव्हा शुद्ध शब्दयोगी अव्यय जोडतो तेव्हा मूळ शब्दामध्ये काही बदल होत नाही. मूळ शब्दामध्ये काही बदल होत नाही. तर हा काय आहे? शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे. यस ऑर नो? ओके, समोरचं लिहा. विमलचा भाऊंना माहीत आहे मला. माहीत आहे मला. विमलचा भाऊंना माहीत आहे मला. विमलचा भाऊंना माहीत आहे मला. हां, विमलचा भाऊंना माहीत आहे मला. किती शब्दयोगी अव्यय येऊन आहे? चा शब्दयोगी अव्यय आहे का? कुठं पाहिले? चा शब्दयोगी अव्यय आहे का? च आहे. चा आहे का? च आहे. चा आहे का? नाही. विमलचा भाऊंना माहीतच आहे मला. याच्यामध्ये कोणता आहे? ना. मूळ शब्द काय? भाऊ. तर याच्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणता आहे? ना. कोणता आहे? शब्दयोगी अव्यय कोणता आहे? ना. क्लिअर आहे ना? तर ना शब्दयोगी अव्यय जोडताना मूळ रूपामध्ये काही बदल झाला का? नाही. मूळ रूपामध्ये काही बदल झाला नाही. त्याच्यामुळे हे काय आहे? शुद्ध शब्दयोगी अव्यय. समजलं का? ओके, समोरचं लिहा. पांडू ही आमच्यासोबत प्रार्थना म्हणतो. पांडू ही आमच्यासोबत प्रार्थना म्हणतो. या वाक्यामध्ये पांडू ही आमच्यासोबत प्रार्थना म्हणतो. पांडू ही आमच्यासोबत प्रार्थना म्हणतो. या वाक्यामध्ये शुद्ध शब्दयोगी अव्यय कोणता आहे? ही आहे. कोणता आहे? ही. लिहा. बाबा पण आमच्यासोबत सहलीला आलेत. बाबा पण आमच्यासोबत सहलीला आले. बाबा पण आमच्यासोबत सहलीला आले. कोणता आहे? पण आहे. कोणता आहे? पण. बाबा पण. मूळ शब्दामध्ये काय बदल झाला का? नाही. आणि हा पण साईडलाही आहे. पण हा पण काय आहे? शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय आहे. जोडून आहे का? नाही. तरी पण हा काय आहे? शब्दयोगी अव्यय. समोरचं लिहा. आई मात्र हुशार ठरली. आई मात्र हुशार ठरली. आई मात्र हुशार ठरली. कोणता आहे? मात्र. कोणता आहे? मात्र. मात्र काय आहे?
शुद्ध शब्दयोगी अव्यय. लिहा. मी बरीक बोलणार नाही. मी बरीक बोलणार नाही. याच्यामध्ये कोणता आहे? बरीक. याच्यामध्ये कोणता आहे? बरीक. हे काय आहे? शुद्ध शब्दयोगी अव्यय. दादा सुद्धा व्यायाम करतो. दादा सुद्धा व्यायाम करतो. याच्यामध्ये कोणता आहे? सुद्धा. सुद्धा. लिहा. आम्ही तुमची सर्व मुद्दल दिली. तुमची सर्व मुद्दल दिली. आम्ही तुमची सर्व मुद्दल दिली. फक्त व्याज फक्त देणे बाकी आहे. व्याज फक्त देणे बाकी आहे. व्याज फक्त देणे बाकी आहे. याच्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणता आहे? याच्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणता आहे? कोणता आहे? फक्त. हे जोडून आहे का? नाही आहे. तरी पण हे शब्दयोगी अव्यय आहे. सुद्धा, फक्त, च, ना, मात्र, केवळ. हे काय? शब्दाला जोडून येऊ शकते, नाही तर नाही येऊ शकत. शब्दाच्या समोर येऊ शकते, शब्दाच्या मागे येऊ शकते, कुठेही येऊ शकते. क्लिअर आहे? तर म्हणून याला काय म्हणतात? शुद्ध शब्दयोगी अव्यय. का म्हणतात? शुद्ध शब्दयोगी अव्यय. लिहा. तो केवळ मागे थांबला. मागे थांबला. तो केवळ मागे थांबला. याच्यामध्ये शुद्ध शब्दयोगी अव्यय कोणता आहे? केवळ. तो जोडून आहे का शब्दाला? नाही, जोडून नाही आहे. व्हेरी गुड. समोरच लिहा. देव देखील भक्तासाठी धावून येतो. देव देखील भक्तासाठी धावून येतो. देव देखील भक्तासाठी काय करून येतो? धावून येतो. क्लिअर आहे? याच्यामध्ये कोणता शब्दयोगी अव्यय? देखील. हा कोणता शब्दयोगी अव्यय आहे? शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे. काहून हा शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे? विनोद, उभं उठ लवकर. काहून हा शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे? उभं उठ लवकर. काहून हा शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे? हा पिंकी. मूळ नावात बदल होत नाही. या देवचा देवा झाला का? नाही झाला ना. देवचा देवच राहिला ना. देवचा देवच राहिला आणि त्याला शब्दयोगी अव्यय जोडला ना. क्लिअर आहे का नाही आहे? तर याच्या मूळ नावामध्ये जो बदल होत नाही त्यालाच का म्हणतात? शुद्ध शब्दयोगी अव्यय. क्लिअर आहे? येतं बदल झाला का? हनुमानचा चस आहे, भाऊंना भाऊचा आहे. क्लिअर आहे? पांडूचा पांडूचा आहे. क्लिअर आहे का नाही आहे? बाबाचा बाबाच आहे. यस आर नो? शुद्ध शब्दयोगी अव्यय ते शब्दाला जोडून येऊ शकते, जोडून नाही येऊ शकत, ते मागे येऊ शकते, ते पुढे येऊ शकते. क्लिअर आहे का? पण शुद्ध शब्दयोगी अव्यय जोडताना मूळ नावामध्ये बदल होत नाही. मूळ नावामध्ये बदल होत नाही. क्लिअर आहे पहिली गोष्ट? ओके, बसा. लिहा. ओके, झालं का? ओके, लिहा. स्टार करून लिहा. कुठं बदल झाला? देव देखील भक्तासाठी धावून येतो. यामध्ये हो आहे ना समूहवाचकमध्ये. देखील आहे, साठी आहे शब्दयोगी अव्यय. अंडरलाईन करून देते ना तुम्हाला. अंडरलाईन करून देतो. याच्यामध्ये हा कोणता? हा शब्दयोगी अव्यय आहे ना. हे काय आहे बा? हे काय आहे? शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्ययामध्ये हे काय आहे? हां, आपण प्रश्न बघितले ना त्या दिवशी. अरे प्रश्न बघितले का नाही त्या दिवशी? प्रश्नामध्ये काय अडचण आली होती का?
नाही. तर तशाच पद्धतीने आहे. डन. लिहा, स्टार करून लिहा, स्टार करून लिहा. अलीकडे, अलीकडे, अलीकडे म्हणजे आता, अलीकडे, पण केवळ, पण केवळ, फक्त, मात्र, अशी काही अव्यय, अशी काही अव्यय, अशी काही अव्यय, वे शब्दाला जोडून न लिहिता, शब्दाला जोडून न लिहिता, न लिहिता सुट्टी लिहिण्याची पद्धत रूढ झाली आहे. सुट्टी, सुट्टी लिहिण्याची पद्धत रूढ झाली आहे. आहे, सुट्टी लिहिण्याची पद्धत रूढ झाली आहे. झालं का? झालं का? त्यामुळे त्यांना, लिहा, त्यामुळे त्यांना त्या संदर्भात, त्यामुळे त्यांना त्या संदर्भात शब्दयोगी, शब्दयोगी ब्रॅकेटमध्ये लिहा, शब्दाला जोडून येणारी, ब्रॅकेटमध्ये लिहा, शब्दाला जोडून येणारी. म्हणणे, ब्रॅकेट ऑफ, म्हणणे योग्य ठरणार नाही, म्हणणे योग्य ठरणार नाही. झालं का? लिहा, विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय. हेडिंग द्या, विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय. मिटवेला, विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय, विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय. विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय. विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय. ओके, लिहा याच्यामध्ये विभक्ती प्रत्ययाचे काम करणाऱ्या, विभक्ती प्रत्ययाचे काम करणाऱ्या शब्दयोगी अव्ययांना विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. असे म्हणतात. झाला? असे म्हणतात. विभक्ती प्रत्ययाचे काम करणाऱ्या शब्दाला विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. ओके ओके, ठीक आहे. तर आजच्या दिवस आपण इथेच थांबूया. तुम्ही हे ओपन करा, काल जे मी PDF पाठवलं ते ओपन करा.